विविध क्षेत्रातल्या महत्त्वाच्या 70 बातम्या पाहूया। आज शिवसेनेचा 59वा वर्धापन दिन। दोन्ही शिवसेनेकडून वर्धापन दिनानिमित्त मेळाव्याचं आयोजन। शिंदेंच्या शिवसेनेचा वरळी डोम इथं वर्धापन दिनानिमित्त मेळावा। महापालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही शिवसेनेकडून प्रचाराचा नारळ फोडला जाणार। आज मुंबईमध्ये शिवसेनेचा 59वा वर्धापन दिन सोहळा। वर्धापन दिनानिमित्त उद्धव ठाकरेंचा सायंच्या षण्मुखानंद सभागृहात मेळावा। ठाकरेंच्या शिवसेनेतर्फे वर्धापन दिनाच्या मेळाव्याचा टीझर प्रदर्शित। शिंदेंच्या सेनेकडून व्यंगचित्राच्या माध्यमातून ठाकरेंच्या सेनेला डिवचण्याचा प्रयत्न। हिंदुत्व आहे गाठीशी, महाराष्ट्र उभा आहे पाठीशी, शिंदे सेनेची पोस्ट। ठाकरेंच्या शिवसेनेतील 3 माजी नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेच्या संपर्कात। आज शिवसेनेच्या वर्धापन दिनी हे नगरसेवक शिंदेंच्या सेनेत प्रवेश करण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्याची जबाबदारी संजय शिरसाट यांच्यावर, तर खान्देशी धुरा दादा भुसे गुलाबराव पाटील यांच्यावर। भरत गोगावलेंचा मांत्रिकासोबतचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल। निवडणुकीपूर्वी भरत गोगावलेंनी अघोरी पूजा केली। व्हिडिओ पोस्ट करत राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण यांचा दावा। पावसाळी अधिवेशनात धर्मविटंबना विरोध विधेयक मंजूर करा, समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांची मागणी। धर्मद्वेष, प्रेषित, धर्मगुरू, धर्मग्रंथ, धर्मस्थान यांची विटंबना थांबवण्यासाठी कठोर कारवाई आवश्यक, आझमी यांचं मत। बारामतीतील आमराई परिसरातील पीडीसीसी बँक रात्री 11 वाजताही चालू होती। बँकेत माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या मतदारांची यादी देखील सापडली। सहकार बचाव पॅनलचा दावा, बँकेतून पैसे वाटप होत असल्याचा आरोप। बच्चू कडू यांना विभागीय सहनिबंधकानं अध्यक्षपदावरून अपात्र केल्यानंतर निर्णयाविरोधात नागपूर उच्च न्यायालयात धाव। स्थगिती की विभागीय सहनिबंधकांचा निर्णय कायम, यावरती नागपूर हायकोर्टामध्ये सुनावणी। तुकोबारायांच्या पालखीचं पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान ठेवल्यानंतर आज आळंदीतून माऊलींची पालखीही पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान करणार। हजारो वारकऱ्यांसह पालखी पंढरीच्या दिशेनं निघणार। ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वराजांची दगडूशेठ गणपतीला अनोखी मानवंदना। थेट सभामंडपात प्रवेश करून गणरायाचं दर्शन घेतलं। यावेळी भाविकांचीही मोठी गर्दी। संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील वाहतुकीत बदल। 22 ते 24 जून पुण्याकडून सासवडकडे दिवेघाट आणि बोबदेव घाट मार्गे जाणारी वाहतूक पूर्णतः बंद। नांदेडमधील कंधारच्या संत साधू महाराज देवस्थानला शिष्यांकडून 60 किलो चांदीचा रथ अर्पण। साधू महाराज देवस्थानची वारी आज पंढरपूरकडे प्रस्थान करणार। कोल्हापूर शहराच्या हद्दवाढी विरोधात 20 गावातील सरपंच आणि नागरिकांची कोल्हापूरमध्ये परिषद होणार। पहिल्या सत्रामध्ये कोल्हापूर शहरामध्ये 8 गावांचा समावेश करून घेण्यासंदर्भात सरकार सकारात्मक असल्यानं विरोध कराला 20 गावं एकवटली। मुंबईसह उपनगरामध्ये रात्रीपासून पावसाची संततधार। पावसामुळे मुंबईतील सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात। मुंबई ठाण्यासह उपनगरात सुरू असलेल्या पावसाचा लोकल सेवेवरही परिणाम। मध्य रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनिटं उशिरानं सुरू आहे। नवी मुंबईत पावसामुळे ठिकठिकाणी रस्त्यांवर पाणी साचलं। दिवसभर विश्रांती घेतल्यानंतर रात्रभर पावसाची संततधार। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वनविभागाकडून पर्यटकांना धबधब्यावर जाण्यास बंदी। मद्यधुंद अवस्थेत तरुणांकडून वनसंपत्ती आणि प्राण्यांना नुकसान पोहोचवण्याचं कृत्य घडत असल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये मुसळधार पावसाची हजेरी। रस्ते जलमय झाले असून नदी नाल्यांना ओढ्याचं स्वरूप। मुख्य बाजारपेठेतही पाणी साचलं। जळगाव जिल्ह्यातल्या अनेक भागात पेरण्यांना सुरुवात। उडीद, मूग, सोयाबीन आणि कापूस पिकाच्या पेरणीला शेतकऱ्यांकडून प्राधान्य। पेरणी योग्य पाऊस झाला नसला तरी शेतकऱ्यांनी पेरणी करण्याची जोखीम उचलली आहे। रायगडमध्ये मुसळधार पावसाची हजेरी। अलिबाग आणि मुंबई गोवा महामार्गावर रस्त्यावर पाणी साचल्यानं नागरिकांची मोठी तारांबळ। सोलापूर जिल्ह्यात मे महिन्यात पडलेल्या पावसामुळे 22,000 हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान। या नुकसान भरपाईसाठी कृषी विभागाकडून राज्य सरकारकडे 64 कोटी रुपयांची मागणी। आतापर्यंत केंद्र सरकारकडून तूर खरेदीच्या मुदतवाढीला परवानगी मिळालेली नाही। आता खरीप हंगामाची तयारी सुरू झाल्यामुळे खरेदीला मुदतवाढ मिळण्याची शक्यता धूसर।
मुंबई गोवा महामार्गावरच्या परशुराम घाटात ठेकेदाराकडून तात्पुरती मलमपट्टी, काँक्रिटीकरण मार्गावरती तडे गेलेल्या ठिकाणी भर पावसात सिमेंट ओतण्याचा प्रकार समोर, एकच लेन चालू ठेवल्यानं वाहतूकही मंदावली. कल्याणनगर मार्गावरील शहाड रेल्वे उड्डाण पुलावरती खड्ड्यांचं साम्राज्य, खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होत असल्यानं वाहन चालक त्रस्त, पुलावरचे खड्डे तात्काळ बुजवण्याची नागरिकांकडून मागणी. अरण्य ऋषी मारुती चितमपल्ली यांचं निधन, वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. 30 एप्रिल 2025ला चितमपल्ली यांचा पद्मश्री पुरस्कारानं गौरव करण्यात आला होता. सोलापुरातील राहत्या घरी चितमपल्ली यांचं निधन, आज दुपारी चितमपल्ली यांच्यावर सोलापूरमध्ये अंत्यसंस्कार होणार. पद्मश्री मारुती चितमपल्ली अजरामर राहतील, मुख्यमंत्र्यांकडून भावना व्यक्त. चितमपल्ली यांचं निधन महाराष्ट्रासाठी एक मोठी हानी असल्याचंही फडणवीसांनी दुःख व्यक्त केलं. निसर्गाशी संवाद साधणारा तपस्वी हरपला, अजित पवारांची अरण्य ऋषी चितमपल्लींच्या निधनावर प्रतिक्रिया. चितमपल्लींचं निधन हे वेदनादायी, अजित पवारांकडून श्रद्धांजली अर्पण. निसर्गाचं जतन आणि संवर्धन करण्याचा संकल्प करणं हीच अरण्य ऋषी मारुती चितमपल्लींना योग्य आणि सार्थ श्रद्धांजली ठरेल, नितीन गडकरींची प्रतिक्रिया. अरण्य ऋषी मारुती चितमपल्लींच्या निधनानं भारतातील जंगलाशी नाळ जुळलेले एक निसर्गप्रेमी व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेलं, रवींद्र चव्हाणांकडून एक्स पोस्ट करत शोक व्यक्त. धाराशिवमध्ये इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्राध्यापकाकडून पैशांसाठी पत्नीचा छळ, 20 लाखांची मागणी केल्याचा सासरच्यांवर आरोप. या घटनेमध्ये पती, दीर, सासू, नणंद आणि जाऊ यांच्या विरोधात गुन्हा दाखल. गोंदियामध्ये जंगलात शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या 60 वर्षीय वृद्धाची डोक्यावर कुऱ्हाडीनं वार करून हत्या, जादूटोण्याच्या संशयातून हत्या केल्याची आरोपीची कबुली, तर पोलिसांकडून आरोपीला अटक. अनधिकृत बांधकामाविरोधात 75 वर्षीय आजीबाईंचं केडीएमसी मुख्यालयाबाहेर उपोषण, घराच्या एका बाजूला व्यक्तीनं अनधिकृत बांधकाम केल्यामुळे जगताप कुटुंबियांना त्रास होत असल्याचा आरोप, कारवाई न झाल्यास आंदोलनावर ठाम राहण्याचा इशारा. बुलढाण्याच्या वेणी गावातील 23 महिलांचं 7 दिवसांपासून उपोषण, दलित स्मशानभूमी परिसरातील अतिक्रमण काढण्याची मागणी, 15 महिलांची प्रकृती खालावली, महिला सामान्य रुग्णालयात दाखल. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेतील कर्ज गैरव्यवहार प्रकरणी तत्कालीन शहराध्यक्षांसह 12 जणांविरोधात गुन्हा, गैरव्यवहारासाठी आरोपींनी त्यांच्या कंपनीतील 6 कोटी 37 लाख रुपये हस्तांतरित करून घेतल्याचं तपासात उघडलं. माजी फ्रँचायझी कोची टस्कर्स केरळ आणि बीसीसीआय यांच्यातील सुरू असलेल्या वादावरती मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल, लवादाच्या निर्णयावर पुन्हा समीक्षा केली जाणार नाही, त्यामुळे बीसीसीआयला 538 कोटी कोची टस्कर्स केरळला द्यावे लागणार. मुंबई पुणे महामार्गावरती आरोपींना घेऊन जाणाऱ्या वाहनांचा अपघात, 12 आरोपी आणि 19 पोलीस कर्मचारी जखमी, पोलिसांच्या 19 गाड्यांमध्ये 160 बांगलादेशी होते. भंडाऱ्याच्या लाखांदूरमधील बीएसएनएल कार्यालयातील ट्रान्सफॉर्मरमध्ये शॉर्ट सर्किट होऊन भीषण आग, आगीवरती वेळीच नियंत्रण मिळवल्यानं मोठी दुर्घटना टळली. जेजुरी मोरगाव रस्त्यावरती भीषण अपघात, स्विफ्ट कार आणि पिकअप टेम्पोची जोरदार धडक, एका महिलेसह 8 जणांचा जागीच मृत्यू. सोलापूरच्या अकलूजमधील सयाजीराजे वॉटर पार्कमधील फिरत्या पाळण्यामध्ये अपघात, या घटनेत एकाचा मृत्यू तर 2 जण जखमी. लातूरच्या बाभळगाव नाका परिसरात धारधार शस्त्रानं एकाची हत्या, किरकोळ उधारी मागितल्याच्या वादातून ही घटना घडल्याची माहिती, प्रकरणी दोघांना अटक. नांदेड महापालिकेअंतर्गत बीओटी तत्वावर दिलेल्या बांधकामाचा खोब्रागडे नगरमधील रहिवाशांना फटका, बांधकामामुळे घराला तडे, निवेदन देऊनही महापालिकेचं दुर्लक्ष, नागरिकांचा आरोप. शहापूरमधल्या स्मशानभूमीची दुरावस्था, स्मशानभूमीला शेड नसल्यानं ताडपत्री धरून अंत्यसंस्कार करावे लागतायत, शहापूर तालुक्यातील शेंद्रुण गावातली घटना. अहमदाबाद विमान अपघाताबद्दल टाटा समूहाचे अध्यक्ष चंद्रशेखरन यांनी माफी मागितली. 12 जूनला अहमदाबादमध्ये विमान अपघात होऊन 265 जणांचा मृत्यू झाला होता. अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेले कॅप्टन क्लाइव्ह कुंदर यांचं पार्थिव आज गोरेगावमधल्या त्यांच्या निवासस्थानी आणलं जाईल. दुपारी त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जातील. एअर इंडिया आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये तात्पुरती 15% कपात करणार. ही कपात 20 जूनपासून लागू होईल आणि किमान जुलैच्या मध्यापर्यंत राहील. यात्रेची स्थिरता आणि सुरक्षेसाठी एअर इंडियाचा निर्णय.
आता 15 दिवसांमध्ये वोटर आयडी मिळणार. निवडणूक आयोगाची मोठी घोषणा. मतदार यादीतील तपशील अद्ययावत केल्यानंतर मतदारांना 15 दिवसांच्या आत वोटर आयडी मिळणार. उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रा सुरू. आतापर्यंत जवळपास 32 लाख भाविक सहभागी. राजा रघुवंशी हत्या प्रकरणातील सोनमसह सर्व 5 आरोपींचा रिमांड संपल्यानं त्यांना आज न्यायालयात हजर केलं जाणार. मेघालय पोलिसांकडून इंदूरमध्ये सोनमच्या कुटुंबियांची चौकशी. तुर्की कंपनीच्या सेलेबीच्या याचिकेवरची सुनावणी 25 जूनपर्यंत तहकूब. ऑपरेशन सिंदूर दरम्यान तुर्कीनं पाकिस्तानला पाठिंबा दिल्यानं भारतानं सुरक्षेच्या कारणास्तव सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस इंडियाची सुरक्षा मंजुरी रद्द केली होती. पाणबुडी विरोधी शक्तिशाली युद्धनौका INS अर्नाला विशाखापट्टणममध्ये नौसेनेत दाखल होणार. देशात बनवलेली ही पहिली अँटी सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटरक्राफ्ट. यावेळी CDS जनरल अनिल चौहान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित. क्रोएशियातील झाग्रेब इथं भारत आणि क्रोएशिया यांच्यामध्ये करार. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि क्रोएशियाचे पंतप्रधान आंद्रेज प्लेनकोविक यांच्या उपस्थितीमध्ये हा करार झाला. 3 देशांचे दौरे संपवून पंतप्रधान मोदी आज भारतात परतले. सायप्रस, कॅनडा आणि क्रोएशियाच्या दौऱ्यानंतर मोदी भारतात दाखल. पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये भेट. वॉशिंग्टनमधील व्हाईट हाऊसमध्ये दोघांमध्ये चर्चा. ट्रम्प यांचा पुन्हा युद्धबंदीचा दावा. आपल्या मध्यस्थीमुळे युद्ध रोखण्यात आलं. जर आपण हस्तक्षेप केला नसता तर ही लढाई अणुयुद्धात बदलली असती. ट्रम्प यांचं वक्तव्य. इस्रायल इराण युद्धामध्ये अडकलेले भारतीयांना वाचवण्यासाठी ऑपरेशन सिंधू राबवण्यात आलं. यामध्ये 110 भारतीय विद्यार्थ्यांची पहिली तुकडी आर्मेनिया मार्गे सुरक्षितपणे दिल्लीत दाखल. इस्रायलमधून अमेरिकन नागरिकांना बाहेर काढण्यासाठी अमेरिका विशेष विमानं आणि जहाज पाठवणार. अमेरिकन नागरिकांना यासाठी नोंदणी करण्याचं प्रशासनाचं आवाहन. अमेरिकेकडून इराणवर हल्ल्याची योजना मंजूर, पण ट्रम्प यांनी सध्या हल्ल्याचे आदेश थांबवले. इराणचे सर्वोच्च नेते खमेनी यांना आत्मसमर्पण करण्याचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा. जर अमेरिकन सैन्यानं इस्रायल विरुद्धच्या युद्धात हस्तक्षेप केला तर त्याचे परिणाम वाईट होतील. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनींचा ट्रम्प यांना इशारा. इराण शेवटच्या श्वासापर्यंत लढणार. इस्रायलच्या त्यांच्या चुकांची शिक्षा भोगावी लागेल. इराणचे सर्वोच्च नेते खमेनी यांचा इस्रायल आणि अमेरिकेला इशारा. इस्रायलचा इराणमधील 40 ठिकाणी हल्ला. हवाई दलाच्या जवळपास 25 लढाऊ विमानांनी पश्चिम इराणमधील लष्करी तळांवरती हल्ले केले. इस्रायली सैन्याचा एक्सवरील पोस्टमध्ये उल्लेख. इराणशी कोणतीही चर्चा नाही. उद्दिष्ट पूर्ण होईपर्यंत रायझिंग लन ऑपरेशन थांबणार नसल्याचा इस्रायलचा इशारा. तर आतापर्यंत 1100हून अधिक इराणी ठिकाणांवर हल्ला केला. इस्रायलचा दावा. इंडोनेशियातील माउंट लेवोटोबी लाकी ज्वालामुखीचा उद्रेक. आजूबाजूची गावं रिकामी. विमानसेवाही रद्द. कावा कप कांस्य विजेत्या भारतीय व्हॉलीबॉल संघातला मराठमोळा शिलेदार आलोक तोडकरचं पुणे विमानतळावर स्वागत. आलोक तोडकर हा पैलवान अमोल बुचडे स्पोर्ट्स फाउंडेशनचा खेळाडू. दक्षिण आफ्रिकेच्या संघाचं OR टॅम्बो आंतरराष्ट्रीय विमानतळावरती भव्य स्वागत. कर्णधार टेम्बा बावुमा ट्रॉफीसह बाहेर आल्यानंतर चाहत्यांचा जल्लोष. दक्षिण आफ्रिकेनं 27 वर्षांनी ऑस्ट्रेलियाला हरवून पहिलं ICC विजेतेपद पटकावलं. ग्लेन मॅक्सवेलची T20मध्ये दमदार फलंदाजी. मॅक्सवेलची 49 चेंडूमध्ये 106 धावांची खेळी. हे मॅक्सवेलचं T20मधलं 8वं शतक आहे. कंगना रनौत यांची नवी दिल्ली 2025 जागतिक पॅरा अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपची अधिकृत ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती. 27 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर दरम्यान ही चॅम्पियनशिप असेल. सितारे जमीन परच्या सेटवर शाहरुख खानची भेट. शाहरुखनं त्याच्या प्रसिद्ध डायलॉग आणि सिग्नेचर पोज देत आमिर खान आणि चित्रपटातील कलाकारांसह धमाल केली.